वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे मिसळ। तर चला मग आपण कृतीकडे वळूया। आता कढईत थोडं तेल टाकून घ्या। यात मी ते अर्धी वाटी सुकं खोबरं बारीक चिरून घेतलंय। याला व्यवस्थित भाजून घ्या। अशा प्रकारे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला या खोबऱ्याची पेस्ट आणि इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या, जिरं आणि अद्रक घेतलाय, तर ह्या दोघांची पेस्ट करून घ्यायची वेगवेगळी। आता कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल टाकून तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, टाकून घेऊया। आणि याला ब्राऊन होतपर्यंत शिजवू द्या। कांदा आपला झालेला आहे। आता चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण जी केली होती ती टाकून घेऊया आणि फिरवून घेऊया। या पेस्टला 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित तेलामध्ये शिजू द्या। आता आपली पेस्ट शिजली आहे, त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं टाकून द्या, फिरवून घ्या। आणि 2 मिनिटं शिजू द्या। आता यामध्ये 3 चमचे तिखट, हे कमी तिखट आहे, अर्धा चम्मच हळद आणि एक मोठा टोमॅटो कापून घेतलाय, तो टाकून द्या आणि व्यवस्थित फिरवून घ्या। आता टोमॅटोला आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजू द्यायचं। इथे मी कढीपत्ता टाकायचं विसरली आहे, कढीपत्ता पण टाकून द्या। आता मी इथे 1 ते 1.5 पाव मिक्स स्प्राउट्स घेतलेले आहेत, ते टाकून घ्या आणि फिरवून द्या। यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्या।